लातूरच्या रणांगणात महायुद्ध, भाजपला रोखण्यासाठी दादांचा शिलेदार मैदानात. लातूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते. महायुतीत एकत्र असले तरी लातूरमध्ये मात्र राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा उघड संघर्ष पेटलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी भाजपा विरोधात थेट दंड थोपटले. हसेगाव जिल्हा परिषद गटात भाजपला गाडण्यासाठी अफसर शेख यांनी चक्क शिवसेना उबाटा गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय. भाजप हा द्वेष पसरवणारा पक्ष आहे असा जळजळीत वार करत शेख यांनी आमदार अभिमन्यू पवार यांना थेट आवाहन दिलंय. लातूरच्या राजकारणातली ही नुसती ठिणगी नाही तर हा मोठा राजकीय स्फोट आहे. नगरपालिकेत भाजपला चारी मुंड्या चित केल्यानंतर आता अफसर शेख यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळवलाय. हसेगाव गटातून निवडणूक लढवणारे शिवसेना उबाटा गटाचे संतोष सोमवंशी यांना साथ देऊन शेख यांनी भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा संघर्ष केवळ दोन नेत्यामधला नाही तर हा काटेकी टक्कर मुकाबला आहे. आमदार अभिमन्यू पवार विरुद्ध जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांच्यातला. शेख यांनी उघडपणे सांगितलंय की भाजपच्या द्वेषी राजकारणाला उत्तर देण्यासाठी ते कोणाशीही हातमिळवणी करायला तयार आहेत. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळण्याऐवजी भाजपला पराभूत करणं हाच एककलमी अजेंडा अफसर शेख यांनी राबवल्याचं दिसतंय. अफसर शेख यांच्या या बंडखोरी सदृश्य भूमिकेमुळे भाजपच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. जो मित्रपक्ष सत्तेत सोबत आहे तो जमिनीवर भाजपची मूळ उखडायला निघाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आता प्रश्न असा आहे की भाजप या आक्रमकतेला काय नेमकं उत्तर देणार. अफसर शेख यांचा हा पवित्रा म्हणजे भाजपच्या किल्ल्याला पडलेलं भगदाड आहे की राष्ट्रवादीचा मोठा गेम प्लॅन. आमदार अभिमन्यू पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर दुसरीकडे अफसर शेख यांनी किंग मेकर होण्याची तयारी केली आहे. आता हसेगावचा निकालच ठरवणार की लातूरचा सुलतान कोण. हसेगाव जिल्हा परिषद गटातून आम्ही अरुणा संतोष सोमवंशी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष अफसर शेख आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आणि एकूणच तालुक्यामध्ये आम्ही प्राथमिक आमच्या चर्चेमध्ये आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. निश्चितपणे संतोष सोमवंशी यांचं जे तालुक्यात जे वलय आहे, काम आहे, राजकारणात त्यांचा जो सर्व समाज बांधवांना सोबत एकत्रित घेऊन जाण्याचा आणि सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा या ठिकाणी त्यांचा संकल्प आहे, निर्धार आहे. आणि त्यांना यावेळी संधी देणे अतिशय गरजेचं आहे आणि या तालुक्याची गरज आहे. मैं हमारे तमाम हसेगांव जिला परिषद गट के सभी भाइयों से गुजारिश करना चाहूँगा कि ये जो आदमी है ये सबको न्याय देने वाला है. इस औसा तालुके में अमन शांति कैसी कायम रहे इसका हमेशा ख्याल रखने वाला ये जो शख्स है हमारे जो संतोष सोमवंशी, इनको आप कामयाब करेंगे. और हमारे जो भाई लोग हैं अजीबात भाजपा कमल की तरफ जाएंगे नहीं. औसा तालुका में औसा शहर में जो इतिहास हुआ है वही इतिहास दोहराने हमारे सभी भाई लोग हसेगांव जिला परिषद गट में हमारे जो लोदगा गट है जो उसमें बिल्कुल हमें संतोष भाई को कामयाब करना है. इतने ही आप सभी से गुजारिश करता हूँ. और आगे का जो है जो ख्याल हम इजहार पेश करने जा रहे हैं वो वहाँ पर जाकर हम वहाँ के लोगों को बताएंगे, वहाँ पर समझाएंगे. और ये जो भाजपा के लोग आज जो नफरती माहौल बना रहे हैं तो ये सब गलत है. और बिल्कुल इसको हमारे वहाँ के हसेगांव लोदगा गढ़ की जो भी हमारे भाई हैं बिल्कुल ऐसा कुछ करेंगे नहीं, इसका मुझे पूरा भरोसा है. और हम जो उबाटा गढ़ जो आज शिवसेना उबाटा गढ़ जो जिस तरीके से इस राज्य में भी काम कर रहा है हमें भरोसा है कि वो हमारे भाई लोगों को बिल्कुल उनको साथ देंगे. उनके जो मसले हैं मसाइल को हल करेंगे. आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. निश्चितपणे आज आमची शेवटची अंतिम चर्चा होईल आणि यामध्ये निश्चितपणे तोडगा होईल. तरी परंतु या मतदारसंघामध्ये आम्ही आमचा जिल्हा परिषद गटातून संतोष सोमवंशी यांना बघता आम्ही या ठिकाणी कुठलाही निर्णय घेतलेला नाही हे या ठिकाणी क्लिअर आहे. आणि आम्ही त्यांना आमचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. निश्चितपणे आमचे पण या ठिकाणी उमेदवार असतील आज चर्चेअंती ते त्यांना पण
शिवसेना गटाकडून या ठिकाणी पाठिंबा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. लोदगा जिल्हा परिषद गटामध्ये माझी पत्नी अरुणा संतोष सोमोशी यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ही उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मी त्या भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे, त्या भागाची नाळ मला माहीत असल्यामुळे, विकासाचं व्हिजन डोक्यासमोर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अफसरबाबा शेख यांनी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी मला आज पाठिंबा जाहीर केला आणि त्यांच्या समेत आज गोरगरीब जनतेसोबत येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काय विजन असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? मी सर्व लोदगा गटातील जिल्हा परिषद गटातील लोकांना मी आव्हान करतो, मी जर येणाऱ्या कालखंडामध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो तर लोदगा गटातील लोकांना तहसील किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला न जाता एक खिडकी योजना टाईपमध्ये मी गोंधळी मोडला कार्यालय काढणार. कुठलेही डॉक्युमेंट पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, तहसीलला द्यायचं असेल तर माझ्या ऑफिसला आणून दिल्यानंतर त्या लोकाला तहसीलपर्यंत न येऊ देता आमच्या कार्यालयातून त्यांच्या सोयी सुविधा दिल्या जाणार. ॲम्ब्युलन्सची सुविधा करणार. 16 गावासाठी मोफत ॲम्ब्युलन्स ठेवणार आहे, कारण ॲम्ब्युलन्सची किती अत्यंत गरज आहे. हे ॲम्ब्युलन्सची सुविधा करणारा, घरकुलाचं काम असो, गोट्याचं काम असो किंवा विहिरीचं काम असो, या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार मावळला आहे. 30-30 हजार रुपये घरकुलाला घेतले जात आहेत, गोट्याला 20-20 हजार घेतले जात आहेत, 25-25 हजार घेतले जाते, विहिरीला 25-25, 30-30 हजार घेतले जात आहेत. आम्ही डोळ्यात देखत बघत आहे एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना इथले प्रशासन किंवा इथले जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी मूग गिळून बसले. मी जनतेला सांगतो, मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीतला भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय राहणार नाही. आता डॉक्टर अफसरबाबा शेख आमच्या रॅलीमध्ये आले, माझा फॉर्म भरले आणि सर्व मीडियाला सांगितले की माझा जाहीर पाठिंबा आहे. त्याच्यामुळं आंदोलन हे विषयच नाही. एक सरकार पक्षातला घटक पक्ष आमच्या सोबत आहे. विकासाची हमी म्हणलं आहेत, आमच्याकडे बी विकासाला सरकार पक्षातला एक पक्ष आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं आम्हाला विकास सुद्धा करायला काही भविष्यात अडचण येणार नाही. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.